आपण 1-2 मिनिटं थांबू आणि मग सुरुवात करू. तुम्हाला सगळ्यांना सरांनी पाठवलेल्या दिसलं का? प्रारंभच्या सगळ्या पाठांच्या उरलेल्या. हो हो, दिसले लिंक. हा, म्हणजे आता त्याच्याबद्दल काही आमच्या बाजूनी काही ऍक्शन राहिलेली नाही, करेक्ट? नाही, हा मला फक्त प्रिंट करायचं आहे ते. हा, ठीक आहे ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, पण मग आता त्या त्रुटी तुम्हाला तुमच्याच दुरुस्त करायला लागतील, कारण की हो. आम्ही जर आता त्या दुरुस्त केल्या तर मग परत परत तुम्हाला त्या पाठवायला लागतील. त्यामुळे आता ती जबाबदारी तुमची आहे. तर पहिले ते PDF पाठवत होतं तसंच गुगल ड्राईव्हवर ठेवलं असतं तर ते स्वच्छ अक्षरात होतं. नाही, मला लक्षात नाही आलं. तुम्ही काय म्हणलात, परत एकदा सांगता? पूर्वी तुम्ही एक पाठ झाला की एकाचं, दुसऱ्याचं, तिसऱ्याचं हो, असं PDF पाठवत होता. बरं. तर ते लागेल तसं प्रिंट करून घेता येत होते आणि ते क्लिअर होतं, म्हणजे अक्षर ते क्लिअर होतं. हे बुकचं अक्षर जरा क्लिअर नसेल. बुक म्हणजे म्हणजे मी कुठलं? आता पाहिलं तुम्ही नाही, म्हणताय सरांनी आज पाठवलेलं, पाठवलेलं एकदा नाही नीट बघा. पाठवलं मी. हा, आज अच्छा, मी सरांनी आज पाठवलेलं एकदा नाही नीट पाहिलं बघा. अजून. हा, बर बर. आणि मग जर काही तक्रार असेल तर सांगा. हा हा, बरोबर. आजचं नाही पाहिलं मी, पूर्वी पाठवलं होतं तुम्ही हा, 10-12 मी ते दिवस. पुस्तक पाठवलेलं हा. होतं, कारण की हा. आम्ही सगळ्यांनी त्याच पुस्तकाच्या प्रिंट्स घेतल्या होत्या आणि त्याच्यावर आम्ही अभ्यास अच्छा. केला. म्हणजे अगदी नाही, आपण आजचं शाळेत पाहिलं नाही जसा मी, अभ्यास जस्ट करतो ना, तसं मी तुम्हाला बरं पाठवलं. बरोबर. आजचं पाहिलं नाही मी अजून, जस्ट मी मोबाईल ओपन हो केले हो, आता. चालेल चालेल, चालेल, पहा. ठीक आहे. ओके. हा, चालेल. आपण सुरुवात करायची का? आणि मला हो. परवा एक आपण गोष्ट बघितली होती, ती मला जरा बोलायची आहे त्याविषयी. 1 मिनिट, माझा हं. का बरं चालू होत नाही. हा, प्रारंभ मधलं भाग 6 मधलंच होतं, तर मला जरा तिथे जाऊ देत आणि मी नंतर शेअर करतो. लॅपटॉप भयंकर स्लो झालाय आता, आय डोंट नो, माहित नाही एवढा का झालाय. हा, ठीक आहे, मी शेअर करतोय. मला ही गोष्ट जरा थोडी तुम्हाला सांगायची होती. हं. आपण हा एक श्लोक सारखं म्हणलं होतं, पण मला हे लक्षात आलं काय आहे. ठीक आहे, मी आता तुम्हाला समजावून सांगतो. हा, आता एक क्षणभर आपण हे जे चौथं वाक्य आहे ना, तक्रम शक्रस्य दुर्लभम, हे जरा आपण बाजूला ठेवूयात बर का. हा, आता पहिलं प्रश्न आपण वाचूयात. भोजनांतेच किम पथ्यम, म्हणजे भोजनाच्या शेवटी काय पथ्यकारक आहे, चांगलं आहे, आपल्याला हितकारक आहे. हा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा, जयंत कस्य वै सुतः, म्हणजे जयंत कुणाचा मुलगा आहे. आणि तिसरं, कथम विष्णुपदम प्रोक्तम, म्हणजे विष्णुपद म्हणजे थोडक्यात परमेश्वराचे चरण मिळवणं कसं असतं. ठीक आहे. आता तुम्ही जर का प्रत्येक याला, या शब्द समूहाला जर का एक वाक्य धरलं किंवा प्रश्न धरलात, तर पहिलं होईल भोजनांतेच किम पथ्यम, याचं उत्तर येतं तक्रम. बरोबर आहे. भोजनाच्या शेवटी ताक पिणं हे आरोग्याला चांगलं असतं. जयंत कस्य वै सुतः, आता जयंत हा इंद्राचा पुत्र होता. ओके, आणि इंद्राचं दुसरं नाव आहे शक्र, असं होतं. आणि म्हणून त्याचं नाव आहे शक्रस्य, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं तिन्ही उत्तर आहे प्रश्नांचं उत्तर आहे. शक्रस्य. हा, आणि तिसरं, आता परमेश्वराचे चरण कोणाला मिळतात? ज्यांनी, दुर्लभ आहेत. खूप दुर्लभ आहे, कारण की त्याच्यासाठी जन्मोजन्मी आपल्याला पुण्यकर्मच करावी लागतात.
म्हणजे गेल्या अनेक जन्मात पुण्य केलं आणि ह्या जन्मात पाप केलं तर आपल्याला नाही मिळत परमेश्वराच्या चरणी आसरा. बरोबर. म्हणून ते म्हणतात की विष्णू पदाच्या पदावर आसरा मिळणं, भगवंताच्या चरणी आसरा मिळणे हे दुर्लभ आहे, कठीण. खूप अवघड आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर येतं दुर्लभम. म्हणून ह्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर म्हणून त्यांनी हे वाक्य केलंय. हा, आता तुम्ही जर का हे नुसतं जर का वाचलं, तक्रम शक्रस्य दुर्लभम, या वाक्याला तसा काही अर्थ नाहीये. ताक शक्राचे दुर्लभ, इंद्र. अर्थहीन वाक्य आहे. बरोबर. हो. पण जर का तुम्ही तिन्ही प्रश्नांचा विचार केलात आणि त्यांची उत्तरं बघितली तर मग त्याच्यावरून हे असं वाक्य बनवल्यासारखं होईल. म्हणजे आपण पूर्वी कोडी सोडवायचो ना, तशा प्रकारचं हे कोड आहे असं समजा. हम्म. 3 प्रश्नांमध्ये 3 उत्तरं मागितली आहेत आणि त्याचं तुम्ही एक वाक्य बनवा, असं हे झालेलं आहे. आणि म्हणून तो तुम्हाला त्यांनी हे इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. हो हो. हा, चालेल, ठीक आहे. मला हेच दाखवून द्यायचं होतं की म्हणजे उगाचच फालतूपणा इथं केलेला नाही कुठला. चालेल. आणि आपण आता कुठला धडा सुरू केला होता? 7वा केला होता माझ्या मते. बरोबर. 9था केला. बरं. नाही. आपण आज करणार होतो कारण की सरही काल आले होते आणि मग त्यांनी पण आपल्याला बरंच मार्गदर्शन केलं होतं. बरोबर. हा, तर मग आता आपण 7व्या धड्याला सुरुवात करू. सगळ्यांकडे आता पीपीटी आहेत, त्यामुळे आता तो प्रश्न परत या वर्गामध्ये काढायची गरज नाही. ठीक आहे. हो. हा, चालेल. मग आता आपण बघू कोण घेतंय पहिलं. छायाताई तुम्ही घेताय? हो सर. हा. गंतुम गंतुम तुम प्रत्ययात हेत्वर्थक रूपम. हा, तुम प्रत्ययांत हेत्वर्थक रूप. गणंतुम. नाही, नीट वाचा ताई, शांतपणे. गणंतुम. गणंतुम आहे का बघा. गणंतुम. गंतुम. गंतुम. हा, न अर्थ आहे, त्याला तू लावलाय हो. पुढे. गंतुम. गंतुम म्हणजे जाण्यासाठी. बघा, गम मधला तो धातू आहे आणि त्याचं गंतुम झालंय. हे पाप पिबं होतं. भविष्य आहे काय? काय भविष्याचं नाही आहे नाही का? नाही 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 नाही. आपण म्हणतो ना की करण्यासाठी, जाण्यासाठी, पिण्यासाठी. हो, मला जाण्यासाठी गाडी हवी असं मला असं जाण्यासाठी गाडी हवी, मला पिण्यासाठी पाणी हवं. हम्म. हा, हे अगदी मराठी वाचा ना तुम्ही. साठी. उपवने गंतुम असं होईल का सर? हो, बरोबर आहे. बागेत जाण्यासाठी माझ्याकडे आजकाल वेळ नाही. बरोबर आहे. आपण म्हणू शकतो उपवनम गंतुम न मम समीपे. न अस्ति. हा, काय नास्ती? न अस्ति. समयम नास्ती. समयम नास्ति. हा, माझ्याजवळ वेळ नाही कारण की मी खूप कामात बिझी आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला हो. एक वाक्य बनवून दाखवलं. पातुम. पुढचं पातुम वाचा लताताई. पातुम म्हणजे पिण्यासाठी. हा, पा हा धातू आहे, त्याच्यामधनं पातुम बनलंय. हो, पिब धातू आहे. पिण्यासाठी. हा. ठीक आहे. पुढे अपर्णाताई. पठितुम वाचण्यासाठी. हा, आपण सगळे वाचण्यासाठी वाचनालयात जातो. बरोबर. म्हणजे हेतुअर्थक, कुठला तरी हेतू मनात धरून आपण ही क्रिया करतो. बरोबर. म्हणून याला हेतुअर्थक रूप म्हणतात. ज्या क्रियेमध्ये काहीतरी करण्याचा हेतू असतो, असा अर्थ असतो, त्याचं हे रूप आहे. पुढे माधवीताई आहेत दळवी. हो आहे. हा, घ्या ताई. द्रष्टुम पाहण्यासाठी. बरोबर. निशिगंधाताई. क्रीडितुम खेळण्यासाठी. हा, अहम क्रीडितुम क्रीडांगणे गच्छामि. बरोबर आहे. मी खेळण्यासाठी क्रीडांगणात जातो.
वक्तुम बोलण्यासाठी. बरोबर आहे. पुढे वैजयंतीताई जोशी. भावितुम म्हणजे धावण्यासाठी. बरोबर आहे. विद्याताई तेंडोलकर. पतितुम पडण्यासाठी. बरोबर. पत हा धातू होता, बरोबर, आठवत आहे? पतितुम हो त्यापासून. बरोबर. पतो आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, गच्छति बरोबर आहे. सागरं पण सर्वदेवांनी. ते तिथे पतितम होतं, हे पतितुम आहे. ते वेगवेगळे आहेत. एक रूप वेगळं आहे. ते पुढे आपल्याला क्रियापदाचं काय ते रूप आहे हे पुढे शिकायचंय. ठीक आहे. कपिलजी. आगंतुम हम्म. येण्यासाठी. हा, टू कम, इन ऑर्डर टू कम. पुढे रूपालीजी. लेखितुम लिहिण्यासाठी. बरोबर. पुढे स्थातुम विशाखाताई. स्थातुम उभे राहण्यासाठी. बरोबर. पुढे सुकेशाताई. सुकेशाताई. स्थातुम स्थातुम ते झालं उभे ताई. राहण्या. मग भक्षयितुम खाण्यासाठी. बरोबर आहे. भक्षयितुम खाण्यासाठी. भक्षयितुम. कोण आहेत आता? मोहिनीताई आल्यात का? अच्छा, मोहिनीताई नाही येऊ शकला का? बरं, मग विजयाताईंना मी बघितलं अगदी पहिल्यांदा वर्गात आल्या होत्या. हो. कर्तुम नाही, कर्तुम माहिती आहे ताई. कर्तुम हम्म. करण्यासाठी. बरोबर आहे. छायाताई. हो सर. भवितुम होण्यासाठी. हम्म. लताताई. हो. अर्चितुम पूजण्यासाठी. 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 आपण बोली मराठीमध्ये अर्पण करण्यासाठी. पूजण्यासाठी. अर्चन करणे म्हणजे अर्पण करणे. हा, अर्चन करणे, पूजणे दोन्ही एकच आहे. पुढे कोण आहेत? अपर्णाताई. मी खेलितुम खेळण्यासाठी. बरोबर. माधवीताई दळवी. चलितुम चालण्यासाठी. बरोबर. धारयितुम धारण करण्यासाठी. हा. त्याचा प्रत्यय काय आहे? धारितुमचा धारयितुम. नाही, धार. त्याचं हे नाही, त्याचं हे काय धातू. आहे? धातू. धातू काय आहे? माझ्या ते दा धारण. दा धारण असं काहीतरी येतो धातू, पण धार धातू नाहीये मात्र. एवढं मी तुम्हाला सांगतो. धा धा आहे धातू. दहा. नॉट ओके. दा. दा म्हणजे देणे या अर्थी आहे, आणि धा हा. म्हणजे धारण करणे. ओके. पण चांगला प्रश्न विचारलात ताई. हो. पुढे. कथयितुम सांगण्यासाठी. हा. कथयितुम क्षालयितुम हा, पुढचं कोण वाजतंय? पालयितुम. हे ना हा. सर वैजयंती. हा, वैजयंतीताई जोशी आहेत आता. कथयितुम म्हणजे सांगण्यासाठी. कुठलं? आपला 20वा 19वा चाललाय. घेऊ ना सर. 19वा कथयितुम झालं का? झालं ना. चालयितुम धुण्यासाठी. हा. आता बघा, पापक्षालन आपण म्हणतो, म्हणजे काय? पाप धुण्यासाठी आपण गंगेत स्नान घेतो, बरोबर. पालन तो जो करणे. क्षालन, हा, पापक्षालन करणे. क्षालन करणे म्हणजे काय? घालून टाकणे, धुवून टाकणे. पुढचं कोण आहेत? विद्याताई तेंडोलकर आहेत. पालयितुम पाळण्यासाठी. बर. आता पालन करता, बर का, आपण म्हणतो की ईश्वर हा सगळ्यांचा पालन करता आहे, हो. बरोबर.
ऍक्च्युअली बघायला गेलं ना तर ईश्वर आपल्या सगळ्यांना पाळतो, कारण की मनुष्य हा पण एक प्राणी आहे. आपली आणि जनावराची काहीही फरक नाहीये ईश्वराच्या दृष्टीने. आपण जसं इतर प्राण्यांना पाळतो तसं ईश्वर आपल्याला पाळत असतो, आणि तो इतर प्राण्यांनाही त्याच पद्धतीने पाळत असतो. हे कायम लक्षात ठेवा, आपण पाळलेले प्राणीच आहोत या पृथ्वीवर. पुढे 22वा करू आपण. कपिलजी. तुलयितुम तोलण्यासाठी. बरोबर आहे. इथं तुलयितूंचा अर्थ तोलण्यासाठी म्हणजे टू वे, वजन करण्यासाठी, तोलण्यासाठी. बरोबर. आपण म्हणतो ना समतोल, म्हणजे काय, दोन्हीकडे सारखं वजन. रुपालीताई. मारयितुम मारण्यासाठी. बघा किती साधा शब्द आहे की नाही, मारयितुम. पुढे कोण आहेत? विशाखाताई केळकर आहेत. घर्षयितुम घासण्यासाठी. बरोबर, आपण म्हणतो ना घर्षण केलं, बरोबर. आपण काय म्हणतो त्याला, कुठला तो दगड आपण ज्याने ठिणगी पाडतो, पावसाळ्यात आपण बघा शिकलो तो, गारगोटी ना. हा, गारगोटी बघा आपण घासतो आणि मग त्याच्यावरून ठिणगी पाडतो, ते आपण घर्षण करतो, बरोबर. पुढचा कोण घेणार आहे आता? सुकेशाताई आहेत. तोषयितुम समाधान करण्यास. हा, पुढे विजयाताई बिरादर आहेत. तोषयितूचा धातू काय होईल? तुष नावाचा धातू आहे, तुष. संतोष असं नाही ना? नाही, संतोष हा शब्द त्याच्यापासून बनला ताई. एका धातूपासून अनेक शब्द बनतात. म्हणजे आता तुम्हाला थोडीशी जर का अजून एखादी कल्पना द्यायची झाली तर तुमच्यापैकी कोणी रसायनशास्त्र शिकलेलं आहे? आहे, माझं केमिस्ट्री होतं झालेलं. हा, मग आता त्याच्यामध्ये आपण धातू असायचे बघा. हो, बरोबर आहे. आयर्न, हो, असे आपल्याला अनेक धातू होते, कॉपर, मॅग्नेशियम, बरोबर. तर एका धातूपासून आपण अनेक काय म्हणतो त्याला, मी म्हणेन की नाही, त्याला अलॉईज म्हणतो. अलॉईजला नेमकं मी मराठीत शिकलो नाही, अलॉईजला काय म्हणतात, पण दोन मेटल एकत्र केल्यानंतर जे बनतं त्याला अलॉय म्हणतात, बरोबर आहे. अल्युमिनियम इज अन अलॉय, बरोबर. हा, तर तसं इथे धातू जे असतात त्याच्यापासून अनेक प्रकारची, म्हणजे कधी कधी विशेषण बनतात, कधी कधी नाम बनतं, कधी कधी ते क्रियापदही असतं, पण हे सगळं धातूपासून बनतं. म्हणजे जसं एका अणुपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनतात ना, अणुपासून ऍटम बनतो, म्हणजे बरोबर आहे. ऍटम पासून मॉलिक्यूल बनतो, मॉलिक्यूल पासून कंपाऊंड बनतं, कंपाऊंड पासून सबस्टन्सेस बनतात, राईट. म्हणजे सॉरी, आता मी जरा हे थोडस तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगितलं, कारण की मी स्वतः ते इंग्लिश मध्ये शिकलो. सॉरी, कोण करत होतं? विजया. हा, विजयताई करा. गणयुतम मोजण्यासाठी. बरोबर आहे. गणना करणे आपण म्हणतो ना, जनगणना म्हणजे काय, लोकांची गणना करणे. बरोबर आहे. पुढे कोण आहेत आता? छायाताई आपल्या. हो, पुढील वाक्यांचा मराठीत अनुवाद करा. अहम तत्र स्थातु गच्छामि. स्थातुम गच्छामि. मी तेथे उभा राहण्यासाठी जातो किंवा जाते. जाते पण चालेल बरं का ताई. लताताई.
दुग्धम पातुम कह न इच्छिती. दूध पिण्यासाठी कोण इच्छित नाही. बरोबर आहे. दुग्धम बहुतेक करून पातुम बहुतेक सगळ्या कह न लोकांना दूध इच्छिती. आवडतच. हो बरोबर. बरोबर. हा. वाचू? हा हा पडताई घ्या ना पुढचं वाक्य. सः पठितुं शालाम् आगच्छति. तो हा शिकण्यासाठी शाळेत येतो. हा आता शाळेत शाळेला म्हणाल येतो. का? शाळेला येतो शाळेला येतो. शाळेला येतो. किंवा शाळेस येतो, शाळेला येतो. शाळेत येतो. हम्म. हे जे छोटे छोटे आहेत ना, जर का तुम्ही व्याकरण खरोखर सखोल शिकणार असाल तर तुम्हाला हे माहीत असणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला पहिल्या ह्या लेवलला तुमच्या बाळबोध नाही, आता तुम्ही प्रारंभामध्ये आहात. हळूहळू हळूहळू आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी फक्त लक्षात घ्यायच्यात. पण बोलता बोलता आपण पटकीनी शाळेत म्हणलं तरी हरकत काही नाहीये. ठीक आहे. पण पुढे पुढे जसजसे आपण प्रवेशला जाऊ तसं मात्र अपेक्षा वाढत जातील की तुम्ही बरोबर अर्थाचा म्हणजे जो शब्द आहे, ज्याची विभक्ती आहे, त्याची तुम्ही अनुवाद बरोबर करताय की नाही. ठीक आहे, चालेल. हा पुढे माधवीताई दळवी आहेत. उद्यानं द्रष्टुम सह तत्र गमिष्यति. हा बाग बघण्यासाठी तो तेथे जाईल. हा आता गमिष्यती म्हणजे भविष्य काळातलं बोलले बघा. हा हा गच्छती म्हणलं नाही, गमिष्यती. उद्यान पाहण्यासाठी तो तेथे जाईल. आता हे बघा, हे जे आहे ना, इच्छती गच्छती याच्यावरून कळलं पाहिजे वर्तमान काळ. शती म्हणजे स्य, आता कुठेही आला स्य किंवा श, शिय नॉट श, शिय की समजायचं की हे काहीतरी भविष्य काळात चालू आहे. माधवीताईंनी काय बोलते. माधवीताईंनी केलं होतं ना आत्ताच. हो हो मी करते आता. हा आणि अर्थ सांगितला होतात का तुम्ही ताई? हो हो वाचला. हा बाग ठीक आहे. बघण्यासाठी तो तेथे जाईल. हा ठीक आहे, मग आपण आता पुढे जाऊ निशिगंधाताईंकडे. किम त्वम क्रीडितुम न आगमिष्यसि. काय तू खेळण्यासाठी येणार नाहीस का? हा बरोबर. हा प्रश्न बघा, आता आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला विचारायला चांगला आहे की नाही. हो. पुढे सीमाताई सोनसळे. सः सभायां वक्तुं गमिष्यति. तो सभांमध्ये बोलण्यासाठी जाईल. हा आता हा जो सभायाम जो आहे ना, हा सप्तमीतला विभक्ती ही, आणि स्त्रीलिंगी शब्दाचं सप्तमी एक वचन हे या मध्ये येतं. याम, मालायाम, सभायाम येईल पुढे आपल्याला. जेव्हा स्त्रीलिंगी आकारांत शब्द येईल ना, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. पण बोलण्यासाठी सभेत जाईल म्हणजे याचा अर्थ हा सभेत म्हणजे सप्तमी असायला हवा, असं आपल्याला ठोकता बरोबर डोक्यात येऊ शकतो. ठीक आहे. एकवचन आहे का बहुवचन आहे? कुठलं? बहुवचन कारण इथे तो सभांमध्ये बोलण्यासाठी लिहिलंय, मग ते सभेमध्ये पाहिजे का सभांमध्ये? एका सभेत पाहिजे. मग ही एकवचन सभेमध्ये. हा मी हे दुरुस्त करतो, ज्यांनी कोणी केलंय त्यांनी चूक केलेली आहे. हा पण आता तुम्हाला तुमच्या प्रिंटआउट्स मध्ये करेक्ट करायला लागेल. हा कारण की तुम्हाला आता प्रिंटआउट मिळालेले आहेत. पण तो एक माणूस अनेक सभांमध्ये बोलतो असं पण होऊ शकतं, म्हणजे तसं बरोबर आहे का नाही? हो तसे होऊ शकतं, पण जनरल काय तो सभेमध्ये ना, आपण म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे म्हणू शकता की अनेक वचन झालं. हा तुम्ही दोन्ही वापरू शकताय. इथे एक माणूस अनेक सभेमध्ये, आता मोदींसारखा माणूस बोलण्यासाठी अनेक सभेत जातो. तसं टेक्निकली बरोबर आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारे लिहू शकता. पण आता इथे जे आहे सभायाम हे मात्र एक वचनी आहे लिहिलेलं. ते मी विचारणार आणि म्हणूनच
आणि म्हणूनच मी म्हणलं की हे सभांमध्ये किंवा बैठकों में, हा जो मे वर अनुस्वार आहे ना तो अनेक वचन दर्शवतो मला हिंदीत. तुमच्यापैकी कोण हिंदी जास्त शिकलेलं आहे? का नाही जास्त मला नाही पण आवडतं म्हणजे. नाही नाही पण म्हणजे जे लिहायला वाचायला आणि शिकलेलं आहे, हम्म. आणि नुसतं वाचन नाही तर लिहायला पण. मी लिहायला पण शिकले, म्हणजे मला होतं बर, 12th फर्स्ट इयर हा. पर्यंत. मग ताई तुम्ही जास्त आम्हाला सांगू शकाल की को वर जो अनुस्वार आहे किंवा मे, म्हणजे याचा अर्थ हा अनेक वचनी शब्द अनेक आहे, वचन राईट? झालं. हो. हाँ, बैठकों में बोलने जाएगा. हो, बरोबर आहे. हा, बैठक में नाही तर बैठक में होईल कदाचित. बरोबर आहे, बैठक मे. आणि तो जो बैठक मे असेल त्या मे वर अनुस्वार येणार नाही, बरोबर दुरुक करता येईल? नाही येणार येणार. येणार येणार कारण मे हो. म्हणजे आत बैठकीसाठी मे मध्ये अनुस्वार येणार. बर, ओके. कारण की हे माझं इथे व्याकरण हिंदीतलं कच्चं आहे, आणि म्हणूनच मी विचारतोय की तुम्ही मला करेक्ट करा की नाही, मेवर मे अनुस्वार मध्ये यायला येणार. पाहिजे का नाही. कारण की काही काही ठिकाणी मेवर येत नाही. ते अलीकडलं व्याकरण असतं सर. आपण मराठीत कसं पाठवलं की आपण लवर पूर्वी अनुस्वार द्यायचो. अच्छा, म्हणजे पूर्वीचं आता जसं आपलं मराठी होतं हा तसं 30 तसं आहे ते. वर्षापूर्वी, हो तसं हे पूर्वीचं तसं आहे. हिंदी आहे. हो हिंदी आहे. बरोबर हा, आहे. मग आजकालचं तर काही हिंदी त्यांनी बदललेलं आहे. म्हणजे हा असे नवीन हिंदी. बैठको म्हटलेलं आहे ना सर, म्हणजे मग म वर अनुस्वार येणारच आहे. बैठको में म्हणजे जास्ती, एकापेक्षा जास्त बैठकी हा, असा पण माझंही अर्थ होतो. तसंच, माझा तसा हो. समज होता. पण मला दुरुक्करबाई किंवा निशिगंधाताई काय सांगतायत की नाही, मेवर कायम पूर्वी देखील अनुस्वार होता, एकवचनी असेल किंवा अनेकवचनी असेल. हम्म. पण आता नाही देत. आता हे आता बरोबर. नाही आता नाही देत. देत हा. ते. आता बर नाही. बर बर, ओके ओके ओके. हा, चालेल. पुढे जायचं. चला, आज मी माझ्या वाचू का सर? ज्ञानात निदान भर पडली की मे वर कायम अनुस्वार, कारण की हा मला कायम संभ्रम पडायचा हिंदीमध्ये लिहिताना. हम्म. पुढचं हा, पुढचं कोण घेणार होतं आपलं? मी वाचते सर. हा मी वैजयंती. हा, वैजयंतीताई जोशी, बरोबर. अश्वः धावितुं सज्जः अस्ति. हा, अश्वः म्हणजे घोडा, धावितुं धावण्यासाठी, पळण्यासाठी, तयार आहे. सज्ज म्हणजे तयार किंवा सज्जच म्हणतात. सज्ज पण म्हणतात मराठीमध्ये सुद्धा. हो, सज्ज आहे. हा, घोडा धावण्यासाठी सज्ज आहे. विद्याताई, विद्याताई तेंडुलकर. पतितुम इच्छति कहा अपि, पतितुम इच्छति कहा अपि, कोण पडण्यासाठी सुद्धा इच्छितो. हा, म्हणजे किंवा इच्छिते. इच्छिते, बरोबर आहे. अपीचा अर्थ सुद्धा, कोण पडण्यासाठी सुद्धा इच्छा करतो, इच्छितो, राईट. कोणीच करत नाही, बरोबर. कोणालाच पडायला आवडत नाही. म्हणजे खेळाच्या मैदानातही पडायला आवडत नाही, आणि निवडणुकीमध्ये तर पडायला कोणालाच आवडत नाही. एक मी विचारू का इथे? हो, बोला. हे जे पतितुम किंवा धावंतु वगैरे हे बदलत नाही ना, म्हणजे नाही, एक हे वचन अनेक अव्ययासारखं, वचन किंवा हे अव्ययासारखं चालतं. ओके, अव्ययासारखं. तुम्ही बघा ना, मराठीत पण विचार करा ना, त्याच्या कधी विभक्ती, प्रत्यय, लिंग वगैरे बनतं का? संपलं. बघा, आपल्या मराठीतले जे नियम आहेत ना, ते बहुतेक करून संस्कृत मधलेच नियम आहेत. त्यामुळे मराठीतले नियम हे संस्कृतला लागू पडतात, पण सगळेच पडतील असं नाही, बहुतांशी पडतात. ठीक आहे. हो. हा, कपिलजी घेता पुढचं. हो. किम सह अत्र आगंतुम इच्छति, तो येथे येण्यासाठी इच्छितो का. इच्छितो का, किंवा काय तो इथे येण्यासाठी इच्छितो. दोन्ही चालेल. ठीक आहे. सह अत्र आगंतुम इच्छति, सह आहे म्हणून इच्छति झालं, बरोबर आहे. आणि आपण जेव्हा आता मराठी याच्या पुढे बोलत जाऊ ना,
तेव्हा इच्छिणे, मी इच्छितो असं म्हणायला हरकत नाही. आपण जे डायल्यूट केलेलं आहे ना मराठी, इच्छा करतो सगळ्याला कर कर कर, डू डू डू, ते जे इंग्रजीने घाणेरडी सवय लावली आहे ही काढून टाकायची आपल्याला. हो मी ते करू इच्छितो, किती सुंदर वाक्य आहे बघा. ठीक आहे, तर आपण ही सुरुवात करायची वापरायला, कारण की आपण योग्य मराठी वापरतोय. रुपाली ताई. अहम पत्रम लेखितुम इच्छामि. मी पत्र लिहिण्यासाठी इच्छिते किंवा इच्छितो. इच्छितो इच्छिते दोन्ही चालेल. ठीक आहे, बरोबर. विशाखाताई. पुढील वाक्यांचा मराठीत अनुवाद करा. सः तत्र स्थातुं न शक्तः. तो तेथे उभा राहण्यासाठी समर्थ नाही. बरोबर आहे. तुम्ही इथे शक्त म्हणू शकता किंवा समर्थ पण म्हणू शकता बरं का. हा, पण शक्त आपल्याला गेलाय शब्द, सशक्त आणि अशक्त, बरोबर. हो. अशक्त म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा माणूस जेव्हा दुबळा होतो आजारपणानंतर, तेव्हा त्याला तो अशक्त झालाय, बरोबर आहे. आणि सशक्त तर माहिती आहे आपल्याला की देशातल्या सगळ्या नागरिकांनी जोपर्यंत आपली कर्तव्य बजावत नाहीत तोपर्यंत तो देश सशक्त होऊ शकत नाही, बरोबर आहे. पुढे जाऊयात चला. सुकेशाताई. सुकेशाताई तुम्ही म्यूट वर आहात. तत्र गच्छामि. गच्छामि म्हणजे मी, अहम आहे. मी मोदक लाडू, मोदक नाही सॉरी, लाडू खाण्यासाठी तेथे जातो. बरोबर आहे. मोदक म्हणल्यावर आपण पटकिनी मोदक म्हणतो, पण मोदक म्हणजे गोल गोड पदार्थ अशा अर्थाने लाडू आहे. ठीक आहे, हे जरा थोडस लक्षात ठेवायला लागतं आपल्या मराठी लोकांना. म्हणलं की आपल्याला मोदकच येतो. अगदी येतो, आणि हे किती वर्ष जरी आपल्या आयुष्याची गेली तरी पटकिनी मोदकच डोक्यात येणार आपल्या, त्याच्यात काही चूक नाही. हा, पुढचं मोहिनीताई. मोहिनीताई. हा, त्वं किम कर्तुम इच्छसि. तू काय करण्यासाठी इच्छुक आहेस. अगदी छान वाचलं मोहिनीताई, धन्यवाद. हा, पुढे नाही अजून आहेत म्हणजे ते विजयाताई बिरादर आल्यात ना. सह नृपतिः भवितुम योगः. हा, आता मी तुम्हाला सांगतो ताई, मी काल तुम्हाला सांगितलं होतं ना, विसर्ग जेव्हा असतो म्हणजे दोन टिंब असतात, बरोबर, एका खालो त्याला विसर्ग म्हणतो आपण. त्या विसर्गाच्या अलीकडे आता स्वर कुठला आला हे तुम्ही मला सांगा. पहिल्या शब्दामध्ये सांगा, नृपतीही, याच्यामध्ये स्वर कुठला आहे विसर्गाच्या अगदी अलीकडे. ई. म्हणजे मग आता ह चा उच्चार कसा व्हायला पाहिजे. ही. ओके. अलीकडच्या स्वरानुसार पुढच्या विसर्गाचा उच्चार होतो. ओके ओके ओके. म्हणून मग नृपतीही. नृपतीही. हा, आता शेवटचा शब्द वाचा जरा ताई. योगः. हा, आता बघा योग हा आहे का काय आहे बघा, ग अर्धा आहे त्याला योग्य. योग्य. हा, कारण की योग्य मध्ये परत अ आला, बरोबर आहे शेवट. मग जर का हा अ असेल तर ह चा पण हच होईल. ओके ओके. योग्य. हा, हे बघा इथे पण बघा, स ह. सह. इथे शक्त ह. ठीक आहे, राहील आता लक्षात आहे. हा, चालेल, ठीक आहे. हा, अर्थ तुम्हाला वाचायचा आहे. तो राजा होण्यासाठी योग्य आहे. हा, तो राजा होण्यासाठी योग्य आहे. छायाताई. हो सर. शुकम पालयुतम इच्छती. हा, काय तो पोपट पाळण्यासाठी इच्छुक आहे.
हा, तो पोपट पाळण्यासाठी इच्छुक आहे का, म्हणजे का हे अध्यारूत आहे इथे, कारण की प्रश्न विचारलाय ना इथे. आणि शुकम म्हणजे पोपट. पोपट. हा, आणि इथे शुकम हे कर्म आहे म्हणून ते द्वितीयेत गेलंय, कारण की कर्ता कोण आहे, सह, तो की जो अध्यारूत आहे कर्ता. तो म्हणजे सह. म्हणजे सह हे पण कर्ता पण अध्यारूत आहे, आणि किम हा जो शब्द आहे काय, हा पण शब्द अध्यारूत आहे. अध्यारूत आहे. पण वाक्य मात्र प्रश्नार्थक आहे, कारण की प्रश्नचिन्ह इथं दिलंय म्हणून. पुढचा पण घ्यायचंय. कोणाला आतापर्यंत काही शंका आहेत? हे जे लागतंय आपल्या साठीसाठी, ते लागताना काही काही वेळेस आता कर्तुमला वेगळं लागलंय आणि पाल इतुमला वेगळं लागलंय. याच्यात काही रूल आहे का? लिहितानाचा प्रॉब्लेम. नाही, काय वेगळं लागलंय म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला ताई? कर्तुम, जसं कर्तुम लागलंय ते कर्तुम झालंय, आणि हे पाल इतुम ये इथे नव्हता ना, म्हणजे का बरं आहे तसं? नाही, पालयितुम असाच हा धातू चालतो. फक्त कर्त तुम्ही सांगितलं ना, ते पालय आहे म्हणून त्याला तुम लागल्यामुळे तो पालयितुम झालाय. पण आता शब्द मूळचा शब्द पालय आहे. हो का? हा, आता पालयामी म्हणजे मी पाळतो, आणि त्याच्यापासून पालयितुम हे बनलेलं आहे रूप. आणि कर्तुमला मग क धातू आहे का फक्त? क्रू धातू आहे खरा. म्हणून ते क्रू करोमी असं तर चालतं. क्रू करोती. हा, हे जरा थोडस पुढे जाऊनच कळेल. हे बघा, पण या काही काही गोष्टी या तुम्हाला म्हणूनच काही गोष्टी आपल्याला दुर्दैवानी पाठच कराव्या लागतात, आणि आपल्याला आता त्या पाठ कराव्या लागतात. पण हे जर का आपण लहानपणापासून आईच्या तोंडी जर का संस्कृत ऐकलं असतं तर आपल्याला पाठही करायची गरज नव्हती. ते बरोबर आपण शिकलो असतो ऐकून ऐकून. बरोबर पटतंय का? तर या काही गोष्टी या वारंवार वाचून वारंवार ऐकूनच आपल्याला येणार आहेत, आणि बऱ्याच वेळेला आपल्या चुकाही होणार आहेत, आणि होऊ देत त्या, काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळी जर का म्हणला असता करो तुम, मी समजू शकलो असतो, ठीक आहे, का म्हणतायत हे कळतं त्यावरून. ठीक आहे, तर आपल्याकडे 1-2 मिनिटं आहेत, पण आतापर्यंत कोणाला काही शंका आहेत का? नाही. हा, ठीक आहे, मग आपण पुढे जाऊ, पण मला माहिती आपण हे मला पूर्ण एक करू विचारायचं होतं की हा, आपल्याला बोला. इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट करावं लागतं का? असे वाक्य असतात का एक्झाम मध्ये की आपल्याला इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट करावं लागेल? नाही नाही नाही, हे बघा, अपेक्षा अशी आहे की तुम्ही उत्तराची भाषा जर का इंग्रजी ठरवली असेल तर मग तुम्हाला सगळा पेपर जिथे जिथे ट्रान्सलेट करा म्हणलेलं असेल तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये करावं लागेल. मग पण तुम्ही जर का उत्तराची भाषा मराठी ठरवली असेल तर मराठीत करा, तुम्हाला हिंदी पाहिजे तुम्ही हिंदीत करा. ठीक. हा, आपल्याला 3च पर्याय आहेत, पण मराठी, हिंदी किंवा इंग्लिश. तुम्ही ठरवा कुठली भाषा तुम्ही सगळ्यात जास्त चांगली लिहू शकता. मराठीच. आणि हरकत नाही का, आमच्या वर्गामध्ये 2 जणी आहेत की ज्या इंग्लिशच लिहितात, कारण की त्या एक माझ्या बायकोच्या वर्गामध्ये 2 जणी होत्या त्या हिंदीत लिहायच्या. प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेबद्दल मध्ये लिहिणं अपेक्षित आहे खरं, कारण की आपण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सक्षम असतो लिहायला. ठीक आहे, चालेल, आपण पुढे जाऊयात, पण मला माहित नाही आपण एखादं वाक्य पूर्ण करू की नाही. पण लताताई